मुळामध्ये निवडणुकीच्या अगोदर हे अशा पार्ट्या किंवा असे हे जे लोक आहेत ना, जय मीम जय भीम बोलतात, बरोबर. आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीमच राहतं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात. आमच्या संविधानाला कुठल्या संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे ह्याचे जरा कागद दाखवा होते मला. तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलेला आहेत की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेला आहात? हे जिहाद नाही का? ह्याचाच विरोध आम्ही वारंवार करतोय ना. तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? तिथे टाळ्या लावल्या आहेत का की तुम्हाला महापालिकेमध्ये? मग आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना. मग हिरव्या सापानी थोबाड उघडू नये. मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केल्यावर मग देखो ये हिंदू मुसलमान कर रे. मग आता काय झालंय म्हणजे ह्यांचे शुक्रवारी पण सिलेंडर वरती येणार आणि दर दिवस पण येणार, हे कुठे लिहिलेलं आहे? लक्षात घ्या, माझ्या सिंधुदुर्ग जिथे मी पालकमंत्री आहे ना, अशा लोकांना असे धडे शिकवीन की परत हात कापतील. उदाहरण देईन मी माझ्या इकडे. तुम्ही थांबा जरा, फक्त व्हिडिओ आलाय ना, मग त्या मुल्ला मौलवीचं काय पुढे होतं तुम्ही जरा बघा. आणि हे मदरसे पाहिजेत कशाला आपल्याला, ह्याच मूळ मुद्दा आहे. हे मदरसे आतंकवादीचे अड्डे आहेत, आतंकवादी घडवतात. कुठल्या, तुम्ही मला सांगा, कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे आम्ही मदरशाच्या सारखेच आम्ही कुठले हे शाळा उघडल्या आणि तिथे फक्त भगवद्गीता शिकवायला चालू केलं, हिंदू संस्कृतीचे धडे? ह्या लोकांना इस्लामिक राष्ट्रामध्ये परवानगी आहे का हो आम्हाला? मग आम्ही कशाला हे मदरशांचे हे लाड करायचे? कधी त्याच्यामध्ये हत्यार भेटतात, कधी मुलांना मारलं जातात. आमच्या हिंदू राष्ट्र तुम्हाला कुराण शिकवायचं ना, आहेत ना तुमच्या मस्जिदी, मदरसे कशाला पाहिजे तुम्हाला? माझी तर स्पष्ट भूमी आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहे. महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून टाका. हे आतंकवादीचे अड्डे आहेत, आतंकवादी घडवतात त्याच्यात. आणि आमच्या इथे बसून तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीचे अड्डे चालवण्याची गरज काय आहे? कुराण शिकवत तुम्ही मस्जिदीमध्ये शिकवा ना. म्हणून त्यांना जो काय धडा शिकवायचा आहे ना, त्या मुलं ज्यांनी लहान मुलांना हात लावलाय, बघा पुढे हात थराथरा कसे कापतात.